मान्सून दाखल होताच सिंधुदुर्गच्या आंबोली घाटाचं रूप पालटलंय। दाट धुकं, पावसाच्या सरी यामुळे निसर्गाचं रूप अधिक खुललंय। काळ्याशार कड्यावरून पाण्याचे पांढरे शुभ्र प्रवाह आता हळूहळू खाली कोसळू लागलेले आहेत। निसर्गाचं हे रूप पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। सध्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक इथून पर्यटक आंबोली घाटामध्ये हजेरी लावतात। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला। तवसाळ आणि रोहिले परिसरामध्ये अवघ्या 2 तासामध्ये जोरदार पाऊस कोसळल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे तवसाळ आणि काताळे या परिसरामध्ये नद्यांना पूर आलेला असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। दरम्यान तालुक्यामधील इतर भागामध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळून घरांचं देखील नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पहिल्याच पावसात नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडांची पडझड झाली आहे, तर घरांचं देखील मोठं नुकसान झालंय। गुहागरमधील पालशेत, धोपावे आणि वेरवलीमध्ये झाडं उन्मळून घरांवरती पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे, तर नुकसानग्रस्त भागामध्ये जाऊन प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत। बीड तालुक्यामध्ये संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह जमदार पावसानं हजेरी लावली। या पावसानं छोटे नदी नाले हे प्रवाहित झालेले आहेत। चौसाळा, रवळसगाव, अंजनवती आणि लिंबा गणेश त्याचबरोबर मांजरसुंबा परिसरामध्ये हा दमदार पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे अंजनवती गावातील एक कुटुंब उघड्यावरती आलंय। जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे, परंतु 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत असं आवाहन कृषी विभागानं केलंय। वर्ध्यातील सेलू तालुक्यातील महाबळा शिवाराला वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। वादळामुळे महाबळा इथल्या विनोद महाकाळकर यांच्या केळीच्या बागेमधील केळीची झाडं जमीनदोस्त झालेली आहेत। केळीच्या बागेतील 1 ते 1.5 हजार झाडांचं नुकसान झालंय। सोयाबीनमध्ये नापिकीमुळे केळीची लागवड केली, पण वादळामध्ये केळीचंही नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। प्रशासनानं पाहणी करत मदत देण्याची मागणी करण्यात येते। नवी मुंबईतील तुर्भे परिसरामध्ये बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या डेब्रिजमुळे मोठी दुर्घटना घडली आहे। एमआयडीसीतील पारिसरिक हिल परिसरामधल्या दगडखाणीमध्ये साठवलेला डेब्रिजचा मोठा ढिगारा कोसळल्यामुळे कंपाऊंडचं नुकसान झालेलं असून 4 कंपन्यांच्या परिसरामध्ये माती शिरली आहे। काही वाहनं देखील ढिगाऱ्याखाली दबलेली आहेत। अग्निशमन दलानं दबलेली आरमाडा गाडी ही बाहेर काढलेली असून डेब्रिज माफियांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जातोय। तसंच मुंबईमधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर डेब्रिज नवी मुंबईमध्ये आणून टाकलं जात असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे।